गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला रेट ऑफ केमिकल रिॲक्शन असं बघायचं आहे. त्याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कोणतं पटकन केमिकल रिॲक्शन घडते आणि कोणत्या केमिकल रिॲक्शनला उशीर लागतो आहे ते आपल्याला सॉर्ट आउट करायचं आहे. खरं म्हणजे टेक इन टू अकाउंट द टाईम रिक्वायर्ड फॉर प्रोसेसेस. आता प्रोसेसेस खाली दिलेल्या आहेत आणि त्यांना क्लासिफाय देम इंटू टू ग्रुप्स, दोन भागामध्ये विभागणी करायची आहे. बरं, बघूया. त्यातलं पहिलं उदाहरण आहे कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. म्हणजे स्वयंपाकाचा गॅस आपण ऑन केला तर लगेच तो जळतो. आयर्न आर्टिकल अंडरगो रस्टिंग. म्हणजे लोखंडाचा तुकडा आहे, बरेच म्हणजे वर्ष 6 महिने पडून राहिला तर तो रस्ट व्हायला लागतो. त्याला वेळ लागतो बघा, लगेच काही रस्टिंग स्टार्ट होत नाही. इरोजन ऑफ रॉक टेक्स प्लेस टू फॉर्म सॉईल. म्हणजे खडकांचं माती व्हायला, खडक जे आहे ते झिजणं, त्याचे तुकडे होणं, मग मोठ्या खडकांचं स्मॉल रॉक्समध्ये रूपांतर होणं आणि मग रॉक्स सॉईलमध्ये त्याला 100 वर्ष, 200, बराच कालावधी लागतो. पुढचं उदाहरण आहे अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग इस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. आता मी काय केलं, ग्लुकोजमध्ये इस्ट घातलं आणि ती प्रक्रिया झाल्यानंतर इस्ट इज अ फर्मेंटेशन, फर्मंट व्हायला आपण ते उपयोगात आणतो आणि हे झाल्यानंतर अल्कोहोल तयार होतं. काही कंडिशन्स आपण त्याच्यावर अप्लाय करतो. आता पुढचं उदाहरण आहे इफरवान्सेस फॉर्म ऑन ॲडिंग बेकिंग सोडा. म्हणजे आपल्या घरामध्ये जो खाण्याचा सोडा आहे तो मी डायल्यूट ॲसिडमध्ये घातला. म्हणजे एक टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये डायल्यूट ॲसिड आहे, त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घातला. डायल्यूट ॲसिडमध्ये बेकिंग सोडा टाकल्या त्याच्यामध्ये बुडबुडे यायला लागतात बघा, त्यालाच आपण नाव दिलं इफरवान्सेस. पुढचं उदाहरण अ व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म ऑन ॲडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टू बेरियम क्लोराईड सोल्युशन. म्हणजे काय केलं मी, अगोदर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आणि बेरियम क्लोराईडची रिॲक्शन घडून आणली. ती रिॲक्शन घडत असताना रिॲक्शन लगेच पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये व्हाईट प्रेसिपिटेट म्हणजे पांढरा हे प्रेसिपिटेट तयार होतो आहे. तर ही जी सगळी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे कुकिंग गॅस लगेच जळतो आहे, इट्स अ फास्ट केमिकल रिॲक्शन. आर्टिकल्स रस्टिंग त्याला वेळ लागतोय. इरोजन ऑफ सॉईल त्याला पण वेळ लागतोय. अल्कोहोलची रिॲक्शन लगेच होते, इफरवान्सेसची लगेच होते, व्हाईट प्रेसिपिटेट मला लगेच फॉर्म होतोय. म्हणजे हे दोन भागामध्ये स्लो, पहिली एक आहे पार्ट स्लो ग्रुप आणि दुसऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या फास्ट होत आहेत. चला पुढे. आता सम रिॲक्शन्स आर कम्प्लिटेड इन शॉर्ट टाईम. त्यांना पूर्ण व्हायला कमी कालावधी लागतो. दॅट इज ऑकर रॅपिडली. त्या पटकन घडून येत आहेत. सम अदर केमिकल रिॲक्शन्स रिक्वायर्ड लॉंग टाईम फॉर कम्प्लिशन. लोखंडाचं गंजणं आहे, सॉईलचं इरोजन, दगडापासनं किंवा रॉक्सपासून सॉईल तयार होणं आहे, त्याला खूप कालावधी लागतो. ऑकर स्लोली, कशा आहेत त्या हळूहळू घडत आहेत. इट मीन्स दॅट द रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन्स इज डिफरंट. प्रत्येक केमिकल रिॲक्शनचा पूर्ण व्हायचा कालावधी हा वेगवेगळा आहे. चला बाळांनो, आता पेज नंबर 40वर येतोय आपण. सम रिॲक्शन्स ऑकर ॲट अ डिफरंट रेट. काय झालं, काही रिॲक्शन्स काय वेगवेगळ्या रेटनं पूर्ण होतात. ऑन चेंजिंग द कंडिशन्स बदलल्या म्हणजे काय बदलता येतं मला ते पुढे बघायचंच आहे. आपल्याला तापमान बदलता येतं, कॉन्सन्ट्रेशन बदलता येतं, नेचर ऑफ रिॲक्टंट्स बदलता येतं. काय झालं, चेंजिंग द कंडिशन्स. आता काय, दुधाचं दही होणं हे तुम्हाला माहितीच आहे. काय, सेटिंग मिल्क इंटू कर्ड. आता विंटर जो आहे म्हणजे हिवाळ्यामध्ये ते दुधाचं दही व्हायला वेळ लागतो. ड्युरिंग विंटर लॉंग टाईम इज रिक्वायर्ड फॉर सेटिंग मिल्क इंटू कर्ड. दुधाचं दही व्हायला हिवाळ्यामध्ये जास्त वेळ लागतो. व्हाईल ॲट द हायर टेम्परेचर ड्युरिंग समर
जे उन्हाळ्यामध्ये जर तापमान वाढलेलं असेल तर ते बॅक्टेरिया पटकन डेव्हलप होतात. द रेट ऑफ सेटिंग ऑफ मिल्क इन्क्रीजेस अँड द कर्ड इज फॉर्म अर्ली. म्हणजे इथे जर 2 दिवस लागत असेल तर उन्हाळ्यामध्ये एका दिवसातच दुधाचं दही किंवा 12 तासातच दुधाचं दही तयार होतंय. आता पुढे जायला लागेल आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. याच्यामध्ये आपल्याला आत्ताच आपण बघितलं दुधाचं दही उन्हाळ्यामध्ये पटकन होतंय आणि हिवाळ्यामध्ये वेळ लागतोय. म्हणजे कोण अफेक्ट करतंय? टेम्परेचर अफेक्ट्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तसंच मला मग केमिकल रिॲक्शनवर कोण परिणाम करतोय? विच फॅक्टर्स अफेक्ट्स? त्यातलं नेचर ऑफ रिॲक्टंट्स, त्यांचं कसं आहे नेचर. म्हणजे ॲल्युमिनियम आणि झिंक याच्यामध्ये ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, ते बघायचं आहे आपल्याला. रिॲक्शन ऑफ मेटल्स ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl आपण घेतलेला आहे आणि फक्त धातू बदलले ॲल्युमिनियम आणि झिंक. ऑन रिॲक्शन ऑफ बोथ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड H2 गॅस इज लिबरेटेड. या दोन्ही रिॲक्शन्समध्ये हायड्रोजन गॅस बाहेर पडतो, लिबरेटेड, अँड वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ दिस मेटल्स आर फॉर्म. आणि पुढे ते वॉटर सोल्युबल सॉल्ट्स पण आपल्याला मिळतात. द रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम मेटल टेक्स प्लेस फास्टर. ॲल्युमिनियम HCl बरोबर पटकन रिॲक्ट होतो ॲज कम्पेअर टू झिंक. आता असं का झालं? झिंकपेक्षा ॲल्युमिनियम फास्टर का रिॲक्शन घडून येते? ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. द नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल. ते धातूचे जे गुणधर्म आहेत ते त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. द रेट ऑफ रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज हायर. ती पटकन घडून येते दॅन झिंक. नेचर किंवा त्याची रिॲक्टिव्हिटी आपण म्हणूया ऑफ रिॲक्टन्स परिणाम करतात, इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे त्याचा रिॲक्टिव्हिटी कशी आहे, तो त्या धातूची रिॲक्शन्स कशी घडणार आहे त्याच्यावर ते ठरेल. हे जे आहे परत आपल्याला पुढचे मेटलर्जी चॅप्टर आहे, मेटलर्जी, त्याच्यामध्ये आपण खोलात जाऊन बघणारच आहोत. चला पुढे आता साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. म्हणजे आता समजा मला सरबत बनवायचं आहे, त्याच्यामध्ये मी साखरेचे खडे घातले आणि ती साखर पावडर करून घातली, तर कोणती साखर पटकन विरघळेल? पार्टिकल साईज ज्याची कमी आहे, जी पावडर फॉर्ममध्ये आहे, त्याचं सरबत पटकन होणार. जी क्रिस्टल फॉर्ममध्ये साखर आहे, शुगर, ती विरघळायला वेळ लागणार. म्हणजे साईज ऑफ पार्टिकल अफेक्ट्स द केमिकल रिॲक्शन. अजून एक उदाहरण दिलेलं आहे. आपण 2 काय करणार आहोत? टेस्ट ट्यूब घेणार आहोत. मेजरिंग सिलेंडर आहे, पीसेस ऑफ शहाबाद टाईल. म्हणजे आपली जी आपल्या याच्यामध्ये बसवलेली जुन्या शाळेमध्ये फरशी आहे ती शहाबाद टाईल आहे. पावडर आणि त्या शहाबाद फरशीचे तुकडे घेतले आणि त्याची पावडर तयार केली. म्हणजे 2 टेस्ट ट्यूब किंवा मेजरिंग सिलेंडर, त्याच्यामध्ये मी काय काय घातलं? डायल्यूट HCl घातलं आहे, एकामध्ये तुकडे घातले मोठे मोठे पीसेस आणि एकामध्ये पावडर घातली. टेक pieces and powder of shahbad tile in equal weights in 2 test tube. Add 10 ml dilute HCl in each test tube. आणि आपल्याला काय घडतंय ते ऑब्झर्व इफरवन्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता हे घातल्यानंतर ज्या टेस्ट ट्यूबमध्ये मी पावडर फॉर्म घातलेला आहे त्याच्यातनं मला पटकन कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे बाहेर यायला सुरुवात होते. फॉर्म ॲज ॲट अ फास्टर. म्हणजे कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये फास्टर आणि कोणत्यामध्ये स्लोअर ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. आता आपल्याला काय दिसतंय ते बघूया. द कार्बन डायऑक्साईड इफरवन्सेस फॉर्म स्लोली विथ द पीसेस ऑफ शहाबाद टाईल. जिथे मी मोठे मोठे तुकडे टाकलेले आहेत तिथे मला खूप कमी
कार्बन डायऑक्साईडचे गॅस फॉर्ममधले बुडबुडे दिसत आहेत. व्हाईल ॲट अ फास्टर स्पीड विथ द पावडर. ज्या टेस्टमध्ये मी पावडर घातलेली आहे तिथे पटपट बुडबुडे बाहेर पडतात आणि कार्बन डायऑक्साईड पटकन तयार व्हायला सुरुवात होते. याच्यावरून मला काय समजलं, रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन साईज ऑफ द पार्टिकल्स. त्या साईजची पार्टिकल साईज लहान आहे किंवा मोठी आहे त्याच्यावर ते ठरतं. ऑफ द रिॲक्टन्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन, स्मॉलर द साईज ऑफ द रिॲक्टन्स particle, higher is the rate of reaction. Smaller the size of the reactant particles, त्यांची जर पावडर फॉर्ममध्ये किंवा लहान कणांमध्ये असेल तर हायर इज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन घडून आणण्याचा रेट वाढत वाढत जातो. आता पुढचा जो फॅक्टर आहे तो काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. म्हणजे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्याचा काही परिणाम होतो आहे का असं आपल्याला बघायला लागेल. द रिॲक्शन ऑफ डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. मी काय केलं, हायड्रोक्लोरिक ॲसिडच आहे पण ते एका टेस्टमध्ये डायल्यूट फॉर्ममध्ये घेतलं, दुसऱ्या टेस्टमध्ये कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये घेतलं. विथ CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट पावडर घेतली आणि ती ॲड केली दोन टेस्टमध्ये. डायल्यूट HCl रिॲक्ट स्लोली विथ CaCO3. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल तर रिॲक्शनचा रेट हा कमी असतो, स्लो असतो. अँड CaCO3 डिसअपियर स्लोली. म्हणजे ते स्लोली डिसअपियर होतं आहे आणि काय तयार झालं, कार्बन डायऑक्साईड लिबरेट स्लोली. आता पुढे जातो आहे मी, द रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. मी कॉन्सन्ट्रेशन त्याचं वाढवलं. टेक्स प्लेस रॅपिडली. जर कॉन्सन्ट्रेटेड घेतलं तर रेट ऑफ रिॲक्शन पटकन घडते आणि पटकन कॅल्शियम कार्बोनेट डिसअपियर होतो आणि जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. याच्यावरून मला काय समजलं, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट्स फास्टर. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट्स फास्टर. कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर रिॲक्शन पटकन घडून येते दॅन डायल्यूट ॲसिड. इट मीन्स दॅट rate of reaction is proportional to the concentration of reactants. Rate of reaction कोणावर डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्सवर डिपेंड करतो. जसं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसं रेट ऑफ रिॲक्शन हा वाढत जाणार, फास्टर होत जाणार. तर पुढचं उदाहरण बघायचं मला, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. जे तापमानाचा का त्याच्यावर काही परिणाम होतो आहे का. वरतीच आपण बघितलं दही होताना उन्हाळ्यामध्ये ते पटकन होतं आहे म्हणजे त्याचं परिणाम होतो आहे तापमानाचा. डिकॉम्पोजिशन रिॲक्शन असं आपल्याला बघायचं आहे. डिकॉम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन. लाईम वॉटर डज नॉट टर्न्स मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. आता मी काय केलं, चुन्याची निवडी ही ॲक्टिव्हिटी आपली मागे बघून झाली. त्याच्यामधनं जसं आपण कार्बन डायऑक्साईड गॅस पास करतोय, बरोबर की नाही. CaCO3 आठवत असेल तुम्हाला, एका टेस्टमध्ये घेतलं आणि त्याला उष्णता दिली, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला आणि दुसऱ्या टेस्टमध्ये गेला जिथे चुन्याची निवडी आहे ती दुधी. पण कधी ते घडणार, तापवलं तर घडणार. पण जर मी हीटच दिली नाही तर ते काय म्हणतात बघा, लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. जर मी लाईमस्टोनला उष्णताच दिली नाही तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार नाही आणि चुन्याची निवडी दुधी होणार नाही. बिकॉज झिरो रेट ऑफ रिॲक्शन घडूनच आली नाही कारण आपण उष्णता दिली नाही. जर उष्णता दिली तर काय होणार, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार. उष्णता कोणाला देतोय, CaCO3 ला. कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार
आणि चुन्याची निवळी दुधी होणार. आपल्याला काय शिकायला मिळालं? रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. जसजसं मी तापमान वाढत जाणार रिॲक्शन घडून येण्याचा रेट वाढत जाणार. आता कॅटॅलिस्ट असं आपल्याला बघायला लागेल बाळांनो. व्हॉट डू यू मीन बाय कॅटॅलिस्ट ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. आपण उष्णता देतोय कोणाला? ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट. आता पोटॅशियम क्लोरेट KClO3 केमिकल फॉर्म्युला आहे त्याचा. उष्णता कोणाला देतोय? पोटॅशियम क्लोरेटला. डिकम्पोजेस स्लोली. डिकम्पोजिशन घडून येते. खाली रिॲक्शन दिलेली आहे. 2KClO3 heat is given to that reactant. मला काय मिळालं? 2KCl पोटॅशियम क्लोराईड प्लस 3O2 ऑक्सिजन लिबरेट होतोय, बाहेर पडतोय. द रेट ऑफ रिॲक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रिड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर. आता इथे काय म्हणतायत ते? जरी तुम्ही पार्टिकल साईज कमी किंवा जास्त केली तरी रेट ऑफ रिॲक्शन वाढत नाही, किंवा तापमान वाढवलं किंवा कमी केलं तरी रेट ऑफ रिॲक्शन वाढत नाही. पण जर मी KClO3 डिकम्पोजेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड, जर मी त्या रिॲक्टंटमध्ये MnO2 घातलं म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड ॲड केलं तर पटकन रिॲक्शन घडून येते. मग मॅंगनीज डायऑक्साईड ॲक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट टू लिबरेट O2. पटकन ऑक्सिजन बाहेर पडतो आणि 2KCl तयार होतं, ऑक्सिजन बाहेर पडतो. परत बघूया. 2KClO3ला आपण उष्णता दिली, बरोबर, त्याचं पार्टिकल साईज बदलली तरी त्याचा रेट वाढत नाही. टेम्परेचर बदललं तरी रेट ऑफ रिॲक्शन वाढत नाही. पण त्या 2KClO3मध्ये जर MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड मी ॲड केलं तर रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. इट बिकम्स फास्टर आणि ऑक्सिजन गॅस लिबरेट होतोय. नो केमिकल चेंज टेक्स प्लेस इन MnO2 इन दिस रिॲक्शन. जरी आपण MnO2 वापरलं तरी त्याच्या याच्यामध्ये म्हणजे रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्टच्या मध्ये केमिकल चेंजेस घडून येत नाही. मग आता व्हॉट डू यू मीन बाय कॅटॅलिस्ट त्याची व्याख्या दिलेली आहे, ही अति महत्त्वाची आहे. द सबस्टन्स इन whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called a catalyst. म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणजे काय? chemical or a substance which increases the rate of reaction without changing the properties or chemical properties of reactants and products. तो असा पदार्थ आहे जो ॲड केल्यानंतर रिॲक्टंटच्या आणि प्रॉडक्टच्या केमिकल प्रॉपर्टीज त्याच राहून फक्त रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. तर आपण काय नाव दिलं? कॅटॅलिस्ट. The substance in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called as catalyst. ही व्याख्या अति महत्त्वाची आहे. The decomposition of hydrogen peroxide into water and oxygen takes place slowly at room temperature. म्हणजे मी काय करतोय? हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन घडवून आणलं कशामध्ये? पाण्यामध्ये. म्हणजे मला काय मिळालं? पाणी आणि ऑक्सिजन मिळालं, पण रेट कसा आहे माझा? स्लो आहे. म्हणजे काय? नॉर्मल टेम्परेचरला जर ते घडत असेल तर. द सेम रिॲक्शन आपलं हे मागे बघून झालं आहे इक्वेशन 17मध्ये मागे. द सेम रिॲक्शन ऑकर्स ॲट अ फास्टर रेट. हेच जर मला घडवून आणायचं असेल तर मला काय? ऑन ॲडिंग मॅंगनीज डायऑक्साईड. याच्यामध्ये पण जर मी मॅंगनीज डायऑक्साईड ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून वापरलं तर मला हायड्रोजन पेरॉक्साईडपासून वॉटर आणि ऑक्सिजन पटकन मिळतो. चला आता बाळांनो, आत्तापर्यंत आपण एकच कॅटॅलिस्ट बघितला. कोणता? मॅंगनीज डायऑक्साईड. मग एकच आहे का? नाही, अजून बरेच आहेत कॅटॅलिस्ट.
ते आपण मेटलर्जी हे जे चॅप्टर शिकणार आहोत, 9वं चॅप्टर आहे बहुतेक ते, त्याच्यामध्ये आपण ते डीपमध्ये स्टडी करणारच आहोत बाळांनो. आता खाली काय दिलेलं आहे, डू यू नो असं दिलेलं आहे. ते आता जे रिड्यूस्ड सिलेबस आहे त्याच्यामधून ते काढून टाकलेलं आहे, पण तरीसुद्धा जो 9वा पॉईंट आहे तो अतिमहत्त्वाचा आहे. द ओझोन लेअर इन अर्थ ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट्स द लाईफ ऑन अर्थ. ओझोन लेअर आपलं लाईफ प्रोटेक्ट करतोय फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स ऑफ द सन. द प्रोसेस ऑफ डिप्लिशन ऑर मेंटेनन्स ऑफ दिस लेअर डिपेंड्स ऑन द रेट ऑफ प्रोडक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्युल्स. हे एवढं वाचून घ्यायला लागेल तुम्हाला किंवा लक्षात ठेवायला लागेल, पण ते काढून टाकलेलं आहे तो सिलेबसमधनं. पुढच्या वेळेला आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन शिकूया.